चलो. Good evening. Good evening, everyone. राहुल, मी शेअरच नाही केले, काहीच दिसणार नाही. ठीक आहे, चलो. रिगार्डिंग युअर बॅच, तुम्ही मला सांगितलं की मॅडम जीएस मध्ये सुरू करू नका. प्लीज गो बाय माय मेथड. फर्स्ट रिक्वेस्ट टू एव्हरीवन. सेकंड, जेवढं तुम्हाला आम्हाला जीएस येतं, आम्हाला त्याची काही गरज नाहीये, शेवटी शिकवलं तरी चालतं. येस, यू आर फ्री की तुम्हाला जीके जीएस ला रिलेटेड काय करायचंय, पण मी सगळ्यात शेवटी व्हॅल्युएशन शिकवते आणि तेव्हाच मी व्हॅल्युएशन शिकवेल. व्हॅल्युएशन तेव्हाच सुरू होईल डिसेंबर एंडला. एक्झाम मार्च, फेब, एप्रिल, जून पर्यंत जरी गेली तर लास्टला जर व्हॅल्युएशन शिकवलेलं असलं तर ते राहतं. नाहीतर आय एम डॅम शुअर, मला एवढं जे एक्सपिरियन्स आहे की मॅडम अजून ते टाइम लिमिट वाढवून द्या, 3 व्ह्यूज वाढवून द्या, आता आम्हाला काही कळत नाहीये, ते फर्स्ट तुम्ही पहिल्या महिन्यात शिकवलं होतं. आय एम मच मोर अवेअर अबाउट युअर रिझन्स. सो द प्रोसेस विल बी सेम. प्लीज मला सिलेबसला घेऊन सजेशन नका देऊ की हे पहिले घ्या आणि ते पहिले घ्या, बिकॉज आय हॅव माय टाइम टेबल की कोणत्या कशा प्रकारे घ्यायचं आणि ते कधी संपायचं, डिपेंडिंग अपॉन त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे. नाहीतर कोणत्याच क्लासेसमध्ये एमआरटीपी ऍक्ट पहिले घेतल्या जात नाही. मला माहिती आहे एमआरटीपी ऍक्ट झाल्याशिवाय तुम्ही प्लॅनर बनत नाही, म्हणून मी पहिले घेत असते आणि त्याचं सगळीकडे रिलिव्हन्स येतो. सेम जेव्हा व्हॅल्युएशन हा सगळ्यात एंडला घेण्याचा हाच उद्देश असतो की तो टिल द एक्झाम रटायला आला पाहिजे. सो मी माझ्याच वेनी जाणार आहे. थँक्यू फॉर युअर सजेशन्स, पण मी याच वेनी जाणार आहे. जीएस आम्हाला येतं, आम्हाला फक्त ब्रशअप करायचं आहे. तर यू हॅव दॅट 15 days, 15 ते 30 तुम्ही जीएस जॉईन करा, नका करू, तुम्ही तुमचं एमआरटीपी वाचा. आय हॅव माय थिंग्स की त्याच याने गेलं तर दॅट इज इफेक्टिव्ह. आणि ऑब्व्हियसली मी पण सगळं करून सुटलंय की पहिले व्हॅल्युएशन घ्यायचं, एमआरटीपी नंतर घ्यायचं, हे करायचं ते करायचं. बट द पॉइंट इज की मला जे इफेक्टिव्ह मेथड वाटतंय, इवन मी तुमचं आता ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं असतं, पण काय झालंय की जर मी ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं तर आज फक्त सर्वे संपले असते आपले. आय एम हॅपी. तुम्ही आत्ताही म्हणाल आपण लेक्चरचं नाव बदलू, माझ्या प्लॅनमध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे सध्या. मला हे आयटीपी पण घ्यायला आवडत नाहीये आता. माझ्या प्लॅनमध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे. बिकॉज जेव्हा तुम्ही 24 म्हणजे बघा 10 ते 12 मार्क एमआरटीपीचे गेले, त्याच्यानंतर लारावर म्हणजे 10 ते 12 प्रश्न एमआरटीपीचे गेले आणि लारावर 3 प्रश्न म्हणजे 15 मार्क झालं. एकदा जर आपण ट्रान्सपोर्टेशन संपवलं तर 6-7 मार्क त्यांनी जातील. सो 25% पर्यंत सिलेबस तुमचा संपतो. म्हणून मला घ्यायचं तर ट्रान्सपोर्टेशनच आहे, माझ्या मनात ट्रान्सपोर्टेशनच घ्यायचं आहे. पण तुम्ही क्लेम केलं असतं की मॅडम दिवाळीच्या अगोदर तुम्ही अर्धा सेशन सोडला आणि मग दिवाळीनंतर तुम्ही वेगळा सेशन घेतात. सो म्हणून मी आयटीपीला म्हणजे ऑप्ट केलं. नाहीतर मला आयटीपी पण आता घ्यायची इच्छा नाहीये. मी ट्रान्सपोर्टेशनच नेहमी सुरू करते आता. दॅट इज मच इफेक्टिव्ह. कारण की कसं होतं, एक डिफिकल्ट घ्यायचा, एक इझी घ्यायचा, एक डिफिकल्ट घ्यायचा, एक इझी घ्यायचा, त्याच्याने तुमचं इंटरेस्ट सुद्धा बनलेलं असतं. सो ट्रस्ट ऑन मी. जसं तुम्ही माझ्यावर भरोसा दाखवून जॉईन केलंय, ट्रस्ट ऑन मी. कोणतेच सेक्शन तुमचे म्हणजे असं नाही होणार की बाबा आम्हाला हे येत होतं तरी मॅडमने पहिले सांगितलं. अँड इवन जीएस फॅकल्टी इज खूप चांगले आहेत. त्या तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे अशातला पार्ट त्या काहीच नाही करणार आहे. त्या तुमचं थरोली करून घेणार आहे.
मी जेव्हा 2013ला स्टुडंट असताना एक्झाम, हो थँक्यू, पण मी म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना क्लिअर करते, असं नाहीये की मी कोणाला एकाला हे सांगते. मी का सांगते तुमच्या बॅचला, कारण की बघा कधी पण म्हणजे थोडा तरी तुमच्यापेक्षा थोडा मला माहिती असेल की तुमच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम येणार आहे फ्युचरमध्ये, है ना. तर जो तो प्रॉब्लेम आहे तो आत्तापासून नाही यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्या प्लॅननी जात आहे. म्हणून प्लीज लेट मी गो विथ दिस माय प्लॅन. आणि फॉर शुअर मी तुम्हाला म्हणले ना रे, ही माझी स्वतःच्या नावाची फर्स्ट बॅच आहे, दोन्ही मॉर्निंग आणि इव्हनिंग. तुमच्यापेक्षा जास्त मला पडली आहे की तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळावं. सो ट्रस्ट ऑन मी. एवढं केलंय ना, थोडंसं अजून ठेवा आणि व्हॅल्युएशन करू आपण डिसेंबरला. ठीक आहे, चलो. व्यंकटेश, वीकली टेस्ट इज नॉट पॉसिबल बेटा. वीकली टेस्ट मध्ये मग ठीक आहे, मला काही हरकत नाही, 30 क्वेश्चन देते मी, वीकली 10 प्रश्न देते, आय एम हॅपी विथ दॅट, काही हरकत नाहीये. इज इट ओके विथ ऑल ऑफ यू? मला वीकली टेस्ट घ्यायला काही हरकत नाहीये, 10 प्रश्न देत जाईल मी. दॅट इज लाईक असेसमेंट टेस्ट. तो आपण मॉक टेस्ट वाला काढू तुमच्या ह्याच्यातनं, मॉक टेस्ट आणि हे वीकली 10 प्रश्न देत जाऊ. ठीक आहे. ऑब्व्हियसली अरे तुम्हाला हे सगळे प्रश्न त्या बुकमध्ये मिळणार आहे. तुमच्याच बॅचला घेऊन एवढं म्हणजे का तुम्हाला असं नाही असं करा, असं नाही तसं करा. अरे देर इज वन माय मेथड, प्लीज गो विथ दॅट. टॉपिक संपल्यानंतर मला सांगा, मी 4 सेक्शन शिकवले पूर्ण 8 दिवसात, कुठनं काढणार आहे मी तो 10 प्रश्न, कुठनं काढणार आहे ते तेवढ्यावर टेस्ट? नाही पॉसिबल आहे. तुम्हाला सुद्धा कळलं असेल, जर तुम्ही सर्च कराल तर एवढ्या प्रश्न नाही सापडत कुठेच. त्याला खूप टाइम द्यावं लागतं क्वेश्चन्स काढायला. आणि मी बेस्ट करायला बघा, मी एक लक्ष सांगते तुम्हाला, आता जे तुम्ही टेस्ट दिलाय ना, त्या खूप इझी टेस्ट होती, खूप इझी टेस्ट होती ती. आता येणार आहे तुम्हाला, मी लेवल फक्त मी काय सांगते तुम्हाला, मी बूस्टअप करायला दिलंय हे सगळ्या गोष्टी. मी कधी पण डिफिकल्ट गोष्टी सगळ्यात अगोदर नाही देणार, तुमचं मॉरल डाऊन होईल. मी आज तुम्हाला मॉडरेट टेस्ट दिली. नेक्स्ट टेस्ट जेव्हा आपण घेणार आहे दॅट विल बी म्हणजे मॉर्निंगची होईल MRTP, लारा आणि ट्रान्सपोर्टेशनवर, आणि तुमची होणार आहे MRTP, लारा आणि इंटिग्रेटेड टाउनशिपवर. त्याच्यात टाउन प्लॅनिंग MRTPचे हाय लेवल क्वेश्चन्स असतील. सो करते मी बरोबर. ठीक आहे, थोडासा भरोसा ठेवा माझ्यावर. ठीक आहे, चलो. सई, म्हणजे मी तर नेहमी खूप अप्रिशिएट करते, म्हणजे मला खूप आवडतं असं द्यायला की वीकली टेस्ट घ्या आणि तुम्हाला काहीतरी. बट आय नो यू पीपल, यू नीड एव्हरीथिंग टू बी अ स्पून फिडिंग टाईप. सो जे कोणी अग्री असतील ना सईवाल्याला, माझी मेथड तर नेहमी टीचिंग ती असते. जेव्हा मी ऑफलाईनला शिकवते तर खूपदा मी त्यांनाच क्वेश्चन काढायला सांगते. आणि मला माहिती आहे, बघा काय होतं, जर मी टीचर आहे तर मी सगळ्यांचा विचार करते, एकदम डाऊन टू म्हणजे एकदम 0 वाल्या स्टुडंटचं सुद्धा आणि 100% वाल्या स्टुडंटचं सुद्धा. म्हणून मला मॉडरेटच पेपर काढावा लागतो नेहमी. पण जेव्हा तुम्ही स्वतः क्वेश्चन काढाल आणि मला सबमिट करायला आणि त्याच्यातले मी क्वेश्चन्स तुम्हाला देईल ना, तर तुम्ही, मला माहिती आहे, तुम्ही ॲज मच ॲज डिफिकल्ट क्वेश्चन काढाल आणि दॅट विल गिव्ह म्हणजे एक चांगलं होईल. तर आय अप्रिशिएट सईनी जे दिलेलं आहे सजेशन, आय एम अग्री विथ दॅट. मी माझे मॉक टेस्ट आणि ते काही बंद नाही करणार आहे, ते पण घेणारच आहे. फक्त जर ज्यांना याच्यात पार्ट घ्यायचा असेल, मॅम फॉर द वीकली टेस्ट लेट द स्टुडंट्स मेक द क्वेश्चन अँड सबमिट इट टू यू अँड देन यू चूज द क्वेश्चन अमॉंग देम. आय एम ओके विथ धिस. इफ द अदर पीपल, म्हणजे मी सगळ्यांना कंपल्सरी करत नाहीये, इफ द अदर पीपल्स आर अग्री विथ धिस, दे कॅन जॉईन टू दिस काय म्हणणार पॉलिसी, आणि त्यांनी मला सबमिट करायचे आणि मी त्याच्यातले 10 प्रश्न 10, 20, 25 तुम्ही जेवढे काढणार त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ऑब्व्हियसली मी त्याचं करेक्टनेस चेक करेल आणि मग मी तुम्हाला टेस्ट देत जाईल. आय एम अग्री विथ द सही पॉइंट. ठीक आहे, चलो. येस, तेच तर म्हणत आहे. आणि भावेन तुझंच तर एक्झाम्पल देते मॅडम, ते नावं काढा, असं नाही होऊ शकत बेटा.
नाही घेऊ शकत मी सगळ्यांचे व्ह्यूज. लवकर 2 मिनिटाच्या आत मला सांगा, मी ट्रान्सपोर्टेशन सुरू करू की इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी? आय एम ओके विथ द बोथ द क्वेश्चन्स. फास्ट. अकॉर्डिंग टू भाविन, आय कांट गो विथ युअर थिंग्स. येस, विचेवर फील, म्हणजे दिवाळीच्या अगोदर व्हायला पाहिजे, नाही तर तुम्ही चोरडाल माझ्या नावाने. ठीक आहे, चलो. इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज आपल्याला बघायच्या आहेत. याचं अगोदरचं नाव आहे स्पेशल टाउनशिप पॉलिसी. तुम्हाला सिलेबसमध्ये याचं नाव मिळेल स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट और पॉलिसी. ठीक आहे, याला 2018 बदलून इट बिकम्स अच्छा, दिसत नाहीये, काय झालंय, काय झालं, कोण होतं तो, म्हणजे मला दिसले पण नाही. दिसत आहे का सगळ्यांना पीपीटी? कांट सी द पीपीटी. आता पण पीपीटी नाही दिसत आहे? ओके, ठीक आहे. What is development of integrated township project? That is the special township project. बघा बरं, आज मी सगळ्यांना एक व्हिडिओ पाठवला मिरर टीव्ही वरचा. त्याच्यात खूप डिस्कशन सुरू होतं रिगार्डिंग द इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज. त्यांनी फक्त मुंबईला कॉन्सन्ट्रेट केलं आणि बाकीच्यांसाठी सुद्धा दिस इज अप्लिकेबल फॉर द होल महाराष्ट्र, बट त्यांनी फक्त मुंबईला कॉन्सन्ट्रेट करून त्या सगळ्या डिस्कशन केलं होतं. बघा, काय 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 गोष्टी मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल पीपलला कशा कळतात? ह्या सगळ्या गोष्टी टीव्ही थ्रू, जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं या सगळ्या गोष्टी, डीपीआरपी, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज, तेव्हा लँड ॲक्विजिशन, आपल्याला वाटायचं हे कधीच टीव्हीवर येत नाही. हे सगळं काही येतं आणि हे नॉर्मल कॉमन पब्लिकला, ज्यांची जागा असताना, त्यांना नक्की माहिती असतात या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट, ज्याची पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे. बघा, व्हॉट आर द रिअल एक्झाम्पल्स ऑफ आयटीपी. म्हणजे आयटीपीचं रिअल एक्झाम्पल तर मी तुम्हाला आज पाठवलं, ती कल्याणवाली, पण त्याच्या अगोदर आयटीपी नसून स्पेशल टाउनशिप पॉलिसीचं एक्झाम्पल आहे नांदेड सिटी. म्हणजे नांदेड सिटी म्हणजे तुम्ही पुण्यावाली नांदेड सिटी, मगरपट्टा सिटी, अजून 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 कल्याणवाली तर मी सांगितलीच, अजून मुंबईमध्ये तर दीज आर दी टाउनशिप, दीज आर दी स्पेशल टाउनशिप अगोदर, आणि आता आहे इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी. कॅन यू प्लीज टेल मी, ब्लॅक स्क्रीन, आय एम नॉट. चला, कॅन यू, तीन बेसिक थिंग्स मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिला आहे टाउन प्लॅनिंग स्कीम, दुसरा आहे एखाद्या बिल्डरनी घेतलेली मोठी जागा, त्याच्यावर मी लेआउट टाकत आहे, आणि थर्ड थिंग इज आयटीपी. तुम्ही मला याच्यातलं, कारण की बघा, आयटीपी तर मी सांगणार आहे, लेआउट बाय द बिल्डर हे कॉमनली तुम्हाला दिसतं, आणि टीपी स्कीम तुम्ही अभ्यास केलेला आहे. कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज एक्झॅक्टली द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस थ्री थिंग्स? काय झालंय हे? आता पण ब्लॅक स्क्रीन आहे, आता दिसत असेल ना? काय होतं या तिघांपैकी? या तिघांचं काय रिलेशन आहे? म्हणजे रिलेशन आहे की ह्या तिन्ही वेगळ्या गोष्टी यात आहे, आणि देर इज नो एनी काइंड ऑफ रिलेशन विथ इच अदर. पहिले, व्हॉट इज टीपी स्कीम? बेसिक, व्हॉट इज टीपी स्कीम? कोण करतं टीपी स्कीम?
कोण करतं टीपी स्कीम? एक केपीएम ते गव्हर्नमेंट म्हणायचं नाही. प्लॅनिंग अथॉरिटी, इट इज अ लँड रिकन्स्टिट्यूशन रेट. कोण करतं नॉर्मल टाउनशिप प्रोजेक्ट, मोठे मोठे काहीतरी घेऊन बांधायचं? मी सांगितलं बिल्डर. आणि आता आपण जी इंटिग्रेटेड टाउनशिप बघणार आहोत, कॉन्ट्रॅक्टर नाही रे, बिल्डर. बेसिक डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्टर अँड द बिल्डर. सो आन्सर इज बिल्डर. ठीक आहे. आणि इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणून हे बिल्डर करतात. मग काय फायदा? म्हणजे एक नॉर्मली तुम्ही मोठी चंक ऑफ लँड घेतली आणि त्याच्यावर काहीतरी बांधायचं. इज दॅट अ इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी? इट इज अ इंटिग्रेटेड टाउनशिप. सगळ्याच तर बिल्डर मॅडम सगळ्या नावाच्या पुढे टाउनशिपच लावून देतात. मग मे बी ते इट विल बी अ इंटिग्रेटेड टाउनशिप, है ना? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता आपल्याला मिळणार आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली द बेसिक डिफरन्स बिटवीन द आयटीपी आणि जे बिल्डर टाउनशिप करतात ते. ठीक आहे. चलो आता आपण बघू. एवढं तर सगळ्यांच्या डोक्यातनं निघालं की टीपी स्कीम इज टोटली वेगळी थिंग. ठीक आहे. नाव व्हॉट इज आयटीपी? बघा, इट इज अप्लिकेबल टू द एरिया अंडर द डीपी. अरे हे तर टीपी स्कीम सारखं झालं. विदिन द ज्युरिडिक्शन डीपीच्या एरिया विच इज गोइंग टू बी अ नियर फ्युचर मध्ये डेव्हलप होणार आहे, त्याथे आपण टीपी स्कीम करतो. द सेम क्रायटेरिया इज फॉर आयटीपी. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे. जर आयटीपी दोन्ही काय म्हणतात ज्युरिडिक्शन मध्ये आहे, जसं ज्याच्यासाठी आपण जॉईंट डीपी किंवा जॉईंट टीपी स्कीम म्हणतो एखादा एसपीए बनवून, तशा केसमध्ये जर आयटीपी आली तर काय करायचं? म्हणजे इकडे आहे पीएमसी, इकडे आहे पीसीएमसी, आणि या एरियामध्ये जर आली तर काय करायचं? या एरियामध्ये जर आली तर बिल्डर आहे, काही करायचं नाही. याच्यासाठी एसपीए तर नाही बांधावी लागेल आपल्याला. बिल्डर आहे, तो करेल. फक्त त्याच्यात प्रॉब्लेम कोणाला घेऊन येतं की याचं लोकल क्लिअरन्स कोणाकडनं घ्यायचं, याचं परमिशन कोणाकडनं घ्यायचं, याचं सुपरविजन की बाबा तुम्ही बरोबर करता ते की नाही हे कोणाकडून द्यायचं. तर म्हणजे गव्हर्नमेंट कॅन इश्यू अ डायरेक्टिव्ह की याच्यावर कोण लोकल क्लिअरन्स देईल, पीएमसी देईल, पीसीएमसी देईल की पीएमआरडीए देईल. तर गव्हर्नमेंट सांगेल की या प्रोजेक्टवर निगराणी कोण ठेवणार आहे, परमिशन कोण देणार आहे. मी कोणत्याच एंटिटीला सिलेक्ट नाही केलंय. नॉट अ पीएमसी, नॉट पीसीएमसी, नॉट अ हे. म्हणजे या प्रोजेक्टचं सँक्शनिंग बद्दल नाही म्हणत आहे मी, लोकल क्लिअरन्स बद्दल म्हणत आहे की क्लिअरन्स, जागेला मान्यता देणं, आमच्या याच्यात करा. हा लोकल क्लिअरन्स त्या टाइमला तो गव्हर्नमेंट डिसाइड करेल की हु विल गिव्ह, किंवा पीएमसी, पीसीएमसी और पीएमआरडी. ठीक आहे. आता व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ द साइट्स? व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ द साइट्स? अरे मॅडम आपल्या टीपी स्कीम मध्ये तर असं काहीच नव्हतं. हो, टीपी स्कीम मध्ये रिक्वायरमेंट ऑफ द साइट्स म्हणून काहीच नाहीये, पण तेच इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीला घेऊन आहे. मिनिमम 40 हेक्टर्सची लँड एका जाग्यावर पाहिजे. मिनिमम 40 हेक्टर्स म्हणजे 100 एकर्स. एक्सपेक्टेड क्वेश्चन. खूप रेअर क्वेश्चन्स आहेत. 3 प्रश्न मॅक्झिमम, लारा सारखं आहे, किंवा मॅक्झिमम 3 आणि मिनिमम 2 एवढेच प्रश्न या आयटीपी वर आहेत. आणि इतकं इझी आहे की जस्ट गो थ्रू काय काय त्यांना मिळणार आहेत आणि काय लोकांकडनं येणार आहेत, या सगळ्या गोष्टीवर हा पूर्ण पॉलिसीज आहे. ठीक आहे. 40 हेक्टर्स ऑफ अ लँड, 100 एकर्स एका प्लेसवर पाहिजे. याच्यापेक्षा जास्त असली तरी चालेल, पण एवढे ते एका जागेवर पाहिजे. द एरिया शुड बी वन, कॉन्टेंजियस, अनब्रोकन अँड अनइरप्टेड. म्हणजे काय? ती जागा आउटर एरियाला हवी आहे, अनब्रोकन पाहिजे. म्हणजे बा 20 हेक्टर इथे, 20 हेक्टर इथे असं केलं नाही. इट शुड बी ऍट अ वन प्लेस 40 हेक्टर्स हवं. ठीक आहे. सच एरिया इफ डिवायडेड बाय 1 or more वॉटर कोर्सेस, मग तुम्हाला त्याच्यावर
रोड प्रोव्हाइड करावा लागेल, ब्रिज प्रोव्हाइड करावा लागेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्याला तुम्ही एकत्र आणा. पूर्ण याच्यात बिल्डर नाव कुठेच नाही येणार आहे. इट विल बी अ प्रोजेक्ट प्रोपोनंट्स. जसं आपला प्लॅनिंग अथॉरिटी होतं ना सगळे करणारे, नाव द प्रोजेक्ट प्रोपोनंट्स विल बी डू. म्हणजे काय, प्रोजेक्ट करणारा माणूस तो ह्या सगळ्या गोष्टी करेल. एका ठिकाणी त्याला एका ठिकाणी अनब्रोकन अनइरप्टेड लँड पाहिजे. सपोज काही रिव्हरमुळे ती लँड डिवाइड झाली असेल तर त्याच्या स्वखर्चाने त्यांनी त्याच्यावर ब्रिज बांधून एकत्रित करावं. सपोज रेल्वे लाईन मधनं गेली असेल तर त्यांना एकत्र करायचं असेल तर स्वखर्चाने त्याला एकत्र आणायचं आणि इट शुड बी अ वन. क्लिअर आहे. साईट रिक्वायरमेंट्स काय काय आहे की पहिले तर डीपी एरियामध्ये हवे. 40 हेक्टर्सची लँड एका जागेवर पाहिजे, दॅट इज 100 एकर्स. कारण की मी हे याच्यासाठी लिहिलंय की पेपरमध्ये हेक्टर आणि एकर्स येतं आणि मग कन्फ्युजन होतं. ठीक आहे. थर्ड पॉइंट की एका जागेवर अनब्रोकन अनइरप्टेड लँड असायला पाहिजे. सपोज इफ इट इज डिवायडेड बाय म्हणजे कोणत्या वॉटर कोर्सेस म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी, तर त्याला जॉईन करायचं, त्याला ब्रिज प्रोव्हाइड करायचा हा प्रोजेक्ट प्रोपोनंट स्वखर्चाने करतो. ठीक आहे. इंटिग्रेटेड टाउनशिप एरिया मे ऑल्सो इन्क्लूड. जो मी पूर्ण आज जे काही पाठवलंय त्यांचं भांडणच याच्यावर सुरू होतं. एवढे रेस्ट्रिक्शन्स होते. जेव्हा तुम्ही स्पेशल टाउनशिप पॉलिसी बघाल तर कोणत्या ठिकाणी ती घेण्यात यायची. पण आता काय झालं आहे, त्या सगळ्या गोष्टी उचलून म्हणजे तुम्ही जेव्हा वाचाल तुम्हाला ऍज अ प्लॅनर आय एम ऑल्सो हॅव्हिंग द बायस्ड आहे माझं सुद्धा, की अरे बापरे हे सगळं ओपन केलं तर म्हणजे मी प्लॅनर असण्याचं काय फायदा. बट येस देर इज म्हणजे वन मोर की असं नाही झालं तर एवढी मोठी इनअरप्टेड लँड कुठेच मिळणार नाहीये. आणि मग तुम्हाला जर म्हणतात हाऊसिंग इज गोइंग टू बी अ इश्यू इन द नियर फ्युचर, मग काही करा, नाही होणार. सो माझं सुद्धा बायस्ड आहे. बघू आपण कोणत्या लँड इन अफॉरेस्टेशन झोन म्हणजे काय की ज्या लँड फॉरेस्टमध्ये आहेत पण सध्या त्याला काय म्हणतात, अफॉरेस्टेशनला काय म्हणतात रे बाबा, मराठी वर्ड माहितीये का कोणाला अफॉरेस्टेशनचा? अफॉरेस्टेशन मला नाही आठवत. की लँड इज नॉट अ फॉरेस्ट लँड, पण म्हणजे ती कन्झर्व करण्यासाठी ठेवली आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ITP करू शकता. फक्त काय आहे की जिथे स्लोप मोर दॅन 1:5 आहे तिथे फक्त कन्स्ट्रक्शन अलाउड नाहीये, तिथे तुम्ही ओपन स्पेस सोडा आहे. क्रायटेरियाज आहेत, आपण बघू. तर तसं काही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल पार्कचा जो बफर झोन असतो बघा, काय आहे, नॅशनल पार्क इथे असेल तर याचं बफर झोन असतं की याच्या 50 मीटरच्या अंडर किंवा 500 मीटरच्या अंडर अशा काहीही डेव्हलपमेंट नको. तर ते पण ओपन करून टाकलं. लँड विदिन द बफर झोन ऑफ द नॅशनल पार्क सब्जेक्टेड टू द रेस्ट्रिक्शन ऑफ द, म्हणजे जे काही रूल्स असतील त्यांचे की याच्यावरती बांधू नका त्याच्या ते सगळं करू, पण तिथे तुम्ही ही टाउनशिप घेऊ शकता. बफर झोन मध्ये टाउनशिप घेऊ शकता. फक्त तुम्हाला NOC आणावी लागेल फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं. ठीक आहे. ट्रायबल लँडही घेऊ शकता. मॅडम इतकं आपण लारा वाचलं, त्यांना कुठेच सांगितलं आहे की यांची लँड घेऊ नका, आणि इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीमध्ये म्हणले की ट्रायबल लँड घ्या विथ द परमिशन ऑफ MLR कोड. त्या कोडमध्ये जर त्यांनी दिलं तुम्हाला परमिशन तर तुम्ही ट्रायबल लँड सुद्धा याच्यासाठी घेऊ शकता. अरे बापरे. प्रायव्हेट फॉरेस्ट सुद्धा बघा, प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये तुम्ही महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट नुसार त्यांना सांगायचं की आम्हाला या ठिकाणी या झोन मध्ये ITP करायचं आहे, आणि जर त्यांनी तुम्हाला परमिशन दिली ऑब्विसली विथ काहीतरी क्रायटेरिया देतील ते त्याच्यातही त्यांनी अलाउड केलेलं आहे. नेक्स्ट,
बफर झोन ऑफ इको सेन्सिटिव्ह एरिया. इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया ज्या आहेत ESZ, इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया, म्हणजे ज्यांना एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्टनी आपण त्यांना कन्झर्व करायला पाहिजे, अशा गोष्टीच्या बफर झोन बाहेर असतो. म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनच्या आतमध्ये नाही, पण त्यांच्या ज्या बफर झोन्स आहेत त्याच्यात सुद्धा ITP घेऊ शकतात विथ सम परमिसिबल FSI. म्हणजे त्या बफर झोन मध्ये काही अमाऊंट मध्ये FSIचं हे असेल रेस्ट्रिक्शन तिथे. आता हे तर खूपच झालं मॅडम. एरिया अंडर फ्लड लाईन अँड फ्लड झोन सब्जेक्टेड टू क्लिअरन्स फॉर WRD. म्हणजे फ्लड लाईन आणि फ्लड झोन जिथे आहे ना तिथे सुद्धा आपण ITP घेऊ शकतो, फक्त WRDने क्लिअरन्स द्यायला पाहिजे. एरिया अंडर द हिल टॉप, हिल स्लोप विच इज मेन्शन्ड इन दी डेव्हलपमेंट प्लॅन. फक्त इतकं आहे, जेव्हा तुम्ही हिल टॉप वर घ्याल तर त्याच्यात काय होणार आहे, पूर्ण हिल पैकी 40% लँड मॅक्सिमम, म्हणजे these areas shall be restricted to maximum 40% of the total ITP. म्हणजे 100% हिल टॉप वर तुम्ही कन्स्ट्रक्ट नाही करू शकणार, ओनली 40% वर बिल्टअप वाल्या गोष्टी येतील, बाकी सगळं ओपन स्पेस वगैरे वगैरे गोष्टीत जात. ओ माय गॉड, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी कुठे कुठे अलाउ केले? फॉरेस्टेशन झोन, बफर झोन ऑफ नॅशनल पार्क, इको सेन्सिटिव्ह झोनचं पण बफर झोन, ट्रायबलची पण जागा घेऊ शकतात, एखाद्या प्रायव्हेट फॉरेस्टची पण जागा घेऊ शकतात, फ्लड झोन किंवा फ्लड लाईनच्या तिकडे पण घेऊ शकता एरिया, आणि हिल टॉप वरही बांधू शकता. झालं, तुमचं पण माझ्यासारखं झालं. मॅडम हे काय, कुठे घेतोय आपण डेव्हलपमेंट? ठीक आहे, दिस इज व्हॉट द कोणत्या कोणत्या ठिकाणी ITP घेण्यात येऊ शकतं इन महाराष्ट्र. आता याच्यावरच सुरू होतं ते भांडण की MMR रिजन आणि मुंबई DP आणि इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी का बरं आता आणली, जेव्हा आपल्याकडे DP आणि RP आहे, मग कशाला ITP हवंय, डेव्हलपमेंट का बरं पाहिजे. आणि हे ऑब्विसली दिस इज बायस्ड. थोडंसं पॉलिटिकल इश्यू पण आहे आणि थोडंसं या सगळ्या ह्याच्यात, बट दिस इज नॉट ओनली अप्लिकेबल टू मुंबई यार. फक्त मुंबई विषयी का बोलताय ते, इट इज अप्लिकेबल टू होल ऑफ द महाराष्ट्र. आणि या सगळ्या केसमध्ये तुम्ही ITP करू शकता. दॅट इज व्हॉट दे आर गोइंग टू से. ठीक आहे, आता तुम्हाला इथपर्यंत दोन्ही स्लाइड्स कळल्या आहेत का की ITP कुठे घेता येतं, कशी घेता येतं, आणि काय काय त्यांना काय काय करावं लागतं नाही बघितलं, काय काय त्यांची साईट रिक्वायरमेंट्स आहेत. कारण की एवढ्या 2 स्लाइडवर एक प्रश्न नक्की आहे. पहिले प्रश्न विचारा, देन विल गो अप, म्हणजे पुढे. आज काही नाही, आज मला तुमचं बेसिकही बनलं ना, एक 6 किंवा 7 स्लाइड शिकवायचे आहेत मला. एकदा बेसिक कळलं देन वी कॅन गो. बघा, प्रायव्हेट फॉरेस्ट असतं, तुम्हाला हे माहितीये का? तर पुण्यालाच घेऊन आपण विचार केला ना, तुम्हाला हे माहितीये का, एक्सप्रेस हायवेच्या त्या साईडला, म्हणजे मुंबईवाल्या साईडला एक, मला नाव नाही आठवत यार त्याचं, कोणता तरी कोर्ट आहे तो. कोर्ट म्हणजे असा फुटबॉल कोर्टवाल्या टाईप, हॉकी कोर्टवाल्या टाईप, त्या ठिकाणी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे आणि त्यांनी त्याच्यावर म्हणजे ITP केलेला आहे. सो प्रायव्हेट फॉरेस्ट असेल की त्याच्यानुसार तुम्ही तिथे ITP घेऊ शकता. फक्त त्याच्यासाठी दोन्ही याचे क्लिअरन्स लागतात, महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्टचं पण आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचं पण. फक्त त्यांना परमिशन देण्यात येतं, त्याच्यावर काहीतरी नेसेसरी म्हणजे हे दिले असेल रेस्ट्रिक्शन्स, असं नाही व्हायला पाहिजे. 100 स्क्वेअर मीटर ज्या जागा असेल तर तुम्ही फक्त 0.3 वापरू शकता किंवा असं. सो रेस्ट्रिक्शन देऊन त्या प्रायव्हेट फॉरेस्टवर सुद्धा आपण डेव्हलपमेंट करू शकतो. दिस इज व्हॉट उपेंद्र प्रायव्हेट फॉरेस्ट मीन्स. हा, गोल्ड सेंटर, येस करेक्ट शिवांजली, थँक्यू. लवालेला आहे का ते? नाही, म्हणजे आय डोंट नो द लोकेशन, जस्ट मला माहिती आहे ते म्हणून. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड,
शिव, गव्हर्नमेंट परमिशनच्या क्लॉज पर्यंत एकदा सांगा. म्हणजे इन शॉर्ट पूर्ण रिपीट करणारच आहे मी. येस प्रायव्हेट फॉरेस्ट पण असते. येस, फॉरेस्ट ओन्ड बाय अ पर्सन, दॅट इज प्रायव्हेट. हे बघा काय होतं, खूप ठिकाणी ना म्हणजे ती जागा प्रायव्हेट एंटिटीची असते, पण त्याला कन्झर्व करायचा हे आलेलं असतं, की काय म्हणतात, फरमान आलेलं असतं की दॅट लँड शुड बी अ प्रायव्हेट फॉरेस्ट लँड, बट ती माझी आहे. तुम्ही ऍक्विजिशन करून त्याला फॉरेस्ट लँड मध्ये नाव नाही टाकू शकत, म्हणून त्याला प्रायव्हेट फॉरेस्ट लँड असा दर्जा देण्यात येतो. एक एक्झॅक्टली मी महाराष्ट्र प्रायव्हेट, म्हणजे हे तर मिनिंग झालं त्याचं, पण महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट मध्ये त्याची प्रॉपर डेफिनेशन असेल, मी कॉपी करून देते तुम्हाला. चलो, कोणीतरी म्हणलेलं की रिपीट करा मॅडम, तर मी एकदा रिपीट करते, मग परत क्वेश्चन बघते तुमचे. ठीक आहे, बघा हा ITP कुठे अप्लिकेबल आहे? विद इन द डेव्हलपमेंट प्लॅन, विद इन द ज्युरिडिक्शन. जर ITP दोन ULB मध्ये असेल, दोन याच्या ज्युरिडिक्शनच्या आतमध्ये असेल, तर स्टेट गव्हर्नमेंट एक डायरेक्टिव्ह इश्यू करेल की लोकल क्लिअरन्स कोण देणार आणि परमिशन कोण देणार, त्याचं सुपरवाइज कोण करणार, सब्जेक्टेड टू द टर्म्स अँड कंडिशन, की असं असं व्हायला पाहिजे, ते करायला पाहिजे. सो डिपेंडिंग अपॉन दी क्रायटेरियाज दिस गव्हर्नमेंट विल इश्यू सम डायरेक्टिव्ह. ठीक आहे, साईटची रिक्वायरमेंट काय दिली आहे? मिनिमम 40 हेक्टर्स असायला पाहिजे किंवा 100, म्हणजे काय, दॅट इज कन्व्हर्टेड टू द 100 एकर्स असायला पाहिजे ऍट अ वन प्लेस. इट शुड बी अ कॉन्टेन्शियस, अनब्रोकन आणि अनइरप्टेड. म्हणजे काय, एका जागेवर एका याच्यात असायला पाहिजे. ती असं नसायला पाहिजे इकडे 20 एकर मिळाली मला आणि इकडे 20 हेक्टर मिळाली. नो, इट शुड बी ऍट अ वन प्लेस. ठीक आहे, आता जर तुमच्या याच्यामधनं कुठनं तरी जर एखादी रिव्हर वगैरे जात असेल, काय करायचं, काय नाही करायचं, त्या प्रोजेक्ट प्रपोनंटनी स्वखर्चाने त्याच्यावर ब्रिज बांधायचं आणि त्याला तुम्ही एक अनब्रोकन लँड म्हणून ट्रीट करू शकता. मग जर तुम्ही स्वखर्चाने ब्रिज बांधून दिलात तर. ठीक आहे, आता जी लँड फॉरेस्टेशन झोन मध्ये आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त स्लोप ज्याचं 1:5च्या वरती आहे तिथे कन्स्ट्रक्शन अलाउड नाही करणार, त्याला एरियामध्ये कन्सिडर करणार, पण त्याच्यावर कन्स्ट्रक्शनचं अलाउड नाही. नॅशनल पार्कच्या बफर झोन मध्ये पण अलाउड आहे, फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटची NOC आणा. ट्रायबल मध्ये तुम्ही लँड घेऊ शकता, फक्त MLR कॉड मध्ये दिलेलं असायला पाहिजे, मग त्याच्यातनं परमिशन घ्यायची. प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये सुद्धा अलाउड आहे, फक्त त्या दोन्ही ठिकाणी जे जे लिहिलं आहे, ज्यांच्या परमिशन्स हव्या आहेत त्यांच्या परमिशन्स घ्यायच्या, आणि ते काही रेस्ट्रिक्शन्स लावून देतील तुम्हाला, डेव्हलपमेंट परमिशन्स, कंडिशन देतील, असं नका कराल, असं नका कराल, आणि त्यांनी ते होणार आहे. इको सेन्सिटिव्हच्या बफर झोन मध्ये घेऊ शकता, फ्लड लाईन मध्ये घेऊ शकता, WRDने क्लिअरन्स दिलं तर, आणि हिलटॉपवरही घेऊ शकता. फक्त त्याच्यात टोटल याच्यापैकी 40% मध्येच तुम्ही त्याच्यावर सगळं काही करू शकाल. मला खूप चांगल्याने माहिती नाहीये, पण म्हणजे मी आत्ता तुम्हाला बोलता बोलता मला आठवण आली, ती लोणावळ्याजवळ कोणती आहे ती एक आंबीवाली नाही म्हणत मी, आंबीवाली इज आय गेस प्रायव्हेट टाउनशिप, म्हणजे एक अजून कोणती तरी आहे लोणावळ्याजवळ. सो त्याच्यात मी सांगते नाव शोधून, तर ती सुद्धा ITP मध्ये म्हणजे स्पेशल टाउनशिप मध्ये येते. What was the idea behind making this policy if it doesn't compile with the environment and the other act? नॉन पॉलिटिकल बोलायचं आहे मला, तर जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाल, म्हणजे जर मी प्लॅनरला याला करेक्टच साबित करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाल तर येतं याच्यात की इकॉनॉमिक, म्हणजे जे हाऊसिंग जे प्रोव्हाइड करायचं आहे तुम्हाला लोकांना, ते याच्यातनं येणार आहे. जसं कुठे गेलं,
हा, सोशल हाऊसिंग वाला पॉइंट, की याच्यानुसार ना खूप मोठ्या अमाऊंट मध्ये EWS आणि LIG क्रायटेरिया वाल्या लोकांना जागा मिळते. सो बिकॉज ऑफ दॅट याला आपण प्रोत्साहन देतो. सोशल हाऊसिंग कंपोनंट खूप मोठा आहे याच्यात. जेव्हा तुम्ही पुढे बघाल ना की म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सुद्धा खूप चांगला शेअर मिळतो, त्यांना तिथे जागा मिळते, भाड्याला जागा मिळते सोशल हाऊसिंग मधनं, EWS आणि LIG वाल्यांना जागा मिळते. म्हणजे दिस इज द बेस्ट मेथड फॉर दी हाऊसिंग सप्लाय. जर मला असं सांग, फक्त मला जे नाही म्हणजे ऍज अ प्लॅनर पर्सनल व्ह्यू जे मला नाही आवडलं म्हणजे ते स्पेशल टाउनशिप पॉलिसी वॉज द बेस्ट. हे इंटिग्रेटेड आलं आणि हे सगळे बफर झोन उघडले. ठीक आहे. सो ऍज अ प्लॅनर त्यांनी जे ते जर पाठवलेलं आज बघितलं असेल तर ते म्हणतात आहे की तसंही इन द नियर फ्युचर इट इज गोइंग टू बी डेव्हलप. बघा ITP कुठे होणार आहे, मोठ्या सिटीज मध्ये होणार आहे आणि इन द नियर फ्युचर दॅट इज गोइंग टू बी डेव्हलप. सो वाय नॉट डेव्हलप इट फ्रॉम म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी TP स्कीम किंवा अदर यांनी डेव्हलप केल्यापेक्षा बिल्डर विल कम अँड विल डेव्हलप, दॅट विल बी मच मोर बेटर आणि कोणाला झंझटही नसेल. म्हणजे त्याच्यात ते बघा ना, आता 2च जागा वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्याच्यावर ब्रिज बांधायचा आहे, तोही स्वखर्चाने करत आहे. दॅट इज द फायदा ऑफ दॅट गव्हर्नमेंट. सो म्हणून ते प्रोत्साहन दिलेलं आहे. सही क्लिअर आहे. फ्लड लाईन म्हणजे बघ सत्यम, ITP मध्ये तर आहे ना की तिथे बांधू शकतात. फक्त WRD सांगेल की हा नेहमी सबमर्जन्स मध्ये जातं तर मग तो इन अ वर्स्ट केस नाहीच देणार. अदरवाईज ITP मध्ये त्यांनी ओपन केले तर तुम्हाला WRD ला सुद्धा क्लिअरन्स द्यावंच लागेल. कळलंय. लवासा इज प्रायव्हेट सिटी. लवासाला काही वेगळंच आहे तो. म्हणजे नाही बोलायचंय मला लवासाबद्दल. इव्हन त्यांनी तर रिव्हर सुद्धा टर्न करून टाकली आणि मग ते त्या सिटीसाठी रिव्हर आणली तिकडे. सो लवासा इज द व्हेरी डिफरंट आणि याच्यात काहीच नाही. व्हॉट अबाउट द ऑब्जेक्शन ऑफ द लोकल पब्लिक. अरे लोकल पब्लिक हे बघा, हा चला इथेच सांगते आपल्या आज थोडस क्लिअर झालेलं बरं. हे काय माहिती का, म्हणजे पहिले प्रोसेस ऐका. तुम्ही सगळे ओनर्स आहात आणि मी बिल्डर आहे आणि आपण एज्युफेस्ट टाउनशिप बनवते. मी काय करणार आहे, तुम्हाला मी एक प्रेझेंटेशन देईल की बघा तुमची लँड नियर फ्युचर मध्ये अशी होणार आहे आणि तुम्हाला मी असं असं काही प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला तुमचं वॉटर सप्लाय असेल, असं असेल, तसं असेल, हे असेल, ते असेल. तुमची जी आता 1 एकरची लँड आहे मी तुम्हाला 5 म्हणजे 1 एकर ऍग्रिकल्चर लँड होती, मी तुम्हाला 5 फ्लॅट देतो याच्यात. हे सगळं मी बिल्डर मी डिसाइड करेल की तुम्हाला परत काय करायचं. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या सगळ्या जागा माझ्या नावावर करा, माझ्या नावावर करा आणि नंतर मी याच्यात पूर्ण लेआउट बांधून तुम्हाला जे मी ठरवलेलं आहे की मी 5 फ्लॅट देणार आहे किंवा 5000 स्क्वेअर फूट जागा देणार आहे, व्हॉट एव्हर इट मे बी डिपेंड, तर मी तुम्हाला ते परत करेल. ठीक आहे. काय झालंय, पूर्ण लँड ऍक्विजिशन केलं, मी माझ्या हिशोबाने बांधेल. जर तुम्हाला याच्यात घर नकोय, कम्पेन्सेशन घ्या आणि निघा. जर तुम्हाला याच्यात काहीतरी हिस्सा पाहिजे, तुम्ही सांगा कसं पाहिजे, मी तुम्हाला तो फायनल करून देतो. दिस इज प्रायव्हेट एंटिटी. या कम्पेन्सेशन कसं काढणार, डोंट नो. दॅट इज द कन्सेंट ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट्स अँड द जे कोणी लँड त्यांना देत आहेत ते. स्टेट गव्हर्नमेंटला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये की तुम्ही त्याला 4 करोड द्या की 4 रुपये द्या. त्याने हो म्हणलं ना, दॅट इज इम्पॉर्टंट. सो असं असतं हा इंटिग्रेटेड टाउनशिप. ठीक आहे. पूर्ण लँड तुमची मी घेऊन घेतली, ऍक्विजिशन केलं, मी प्रॉपर तिथे टाउनशिप बांधल्या आणि तुम्हाला सांगितलं होतं. इव्हन मगरपट्टाची सक्सेस स्टोरी वाचा म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ मिळेल त्यांचा. काय आहे, त्यांनी ते सगळं पूर्ण ऍग्रिकल्चर लँड होती, सगळ्यांना जमा केलं, सगळ्यांना सगळ्या स्कीम पटवून दिल्या, त्या लोकांना म्हणजे याच्याकडनं क्लिअरन्स आणलं आणि ते बांधायला सुरुवात केली आणि आता
आता तर इट इज अ पार्ट ऑफ द पुणे, म्हणजे वाटतही नाही की दॅट वॉज ऑन द म्हणजे कॉन्टेंजियस पार्ट होता म्हणून. सो दिस इज वॉट द इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी, याला म्हणतात इंटिग्रेटेड टाउनशिप. क्लिअर आहे का? कोण होतं? येस, प्युअरली लँड पुलिंग. कोणत्या गोष्टीवर म्हणलं? कोणाला उत्तर दिलं एवढं? इन आयटीपी ओनरशिप राईट्स आर प्रॉपरली ट्रान्सफर्ड. इट इज अ ऍक्विजिशन. व्यंकटेश, लारा ऍक्टचा प्रश्नच नाही येत ना. कोणतीच अप्रोप्रिएट अथॉरिटी काहीच करत नाहीये ना. ते काय करतात ते काय करतात ती त्यांची. आणि फूड सिक्युरिटीचा पण काय प्रॉब्लेम येणार बघ. तू तू बिल्ड तू हे आहे काय म्हणतात, तू ओनर आहे, मी घेणारी आहे, आणि ह्या सगळ्या जमा करून मी जर क्लिअरन्सला घेऊन गेले तर जर त्यांना द्यायचं असेल तर ते देतीलच ना. आणि इट इज अ विदिन द ज्युरिडिक्शनचा एरिया. सो विदिन द ज्युरिडिक्शनच्या एरियामध्ये खूप ऍग्रिकल्चर एरिया येईल असा प्रश्नच नाही येत ना. तो आरपी मध्ये ऍग्रिकल्चर एरिया विषयी विचार करत असेल, म्हणजे जर तुला थोडं कन्फ्युजन होत असेल तर, है ना. इट इज डीपीचा ज्युरिडिक्शन मध्ये तर मोस्ट प्रोबेबली हो, आय अग्री ऍग्रिकल्चर झोन्स असतात, पण एवढे नसतात की बाबा फूड सिक्युरिटी वाला प्रॉब्लेम कन्सिडर होईल एवढ्या गोष्टीवर. आणि लारा ऍक्ट होणारच नाही ना कम्पन्सेशन देताना. त्यांना कम्पन्सेशनला घेऊन प्रॉब्लेम असेल तर ते कोणाकडे कंप्लेंट करणार? ते देणारच नाही त्यांची जागा. कम्पन्सेशन कडे प्रॉब्लेम म्हणजे इट इज अ प्युअरली प्रायव्हेट थिंग. We are not going to deal with any compensation part or a suggestion and objections or anything. काय करणार आहे ऍज अ प्लॅनर मी? ऍज अ प्लॅनर त्या प्रोजेक्ट प्रपोनंट आणि त्याचं क्लिअरन्स इज माय कन्सर्न. आणि फक्त सुपरविजन वाली एंटिटी असेल की बाबा ह्यांनी जसं पूर्ण प्रपोजल मध्ये दिलंय तसं ते ऍप्लिकेबल करत आहे की नाही. त्या एका पर्सनला किती कम्पेन्सेशन असेल तो त्या प्रॉपर बिल्डरला सांगावं ना त्यांनी. तो बिल्डर क्लिअर करेल. त्याला जर अर्जन्सी असेल ना, त्याला जर ते करायचंच असेल तर त्याला 1 CRच्या जागी 2 CR देणार. आपल्याला काही घेणं देणं नाही अर्चना. आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं क्लिअर, त्याच्या नावावर त्या जमिनी आहेत का, मग त्यांनी त्याच्यासाठी काय केलंय. आहे सेक्शन गौतम, थांब. कलेक्टर येईल पिक्चर मध्ये, प्लॅनिंग अथॉरिटी नाही. कलेक्टर येईल पिक्चर मध्ये, स्टेट गव्हर्नमेंट येईल पिक्चर मध्ये. आता सध्या स्टार्ट झालंय, मी फक्त सध्या तुम्हाला बेसिक सांगते की जसं आता आपल्याला घेऊन होतं की पुढे असं कम्पन्सेशन वाला पार्ट येणार आहे का. अरे हे प्रायव्हेट गोष्टी आहेत. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ही आयटीपी नसती आणि एक छोटासा काय थोडा मोठा लेआउट असता, 10 एकरवर किंवा 10 हेक्टरवर मी लेआउट टाकला. मला सांगा, जेव्हा तो प्लॅन क्लिअरन्सला येतो तुमच्याकडे, तुम्ही बघता का की त्या माणसाने ती जागा किती रुपयात खरेदी केली असेल, कोणाकडनं केली असेल, कशी केली, त्याला किती पैसे दिले? आपल्याला काय घेणं देणं. तुम्ही लेआउट सँक्शनिंगला आले ना, लेआउट सँक्शनिंग करून देऊ आपण त्यांना. क्लिअर आहे का सगळ्यांना? दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन नॉर्मल बिल्डरनी बांधलेली टाउनशिप आणि आत्ताची टाउनशिप. कारण की 99% ऑफ द पब्लिक फ्रॉम यू काय होणार आहे, मॅडम आमच्याकडे ना एक आहे काय, ब्लू रिच टाउनशिप हिंजवडीला आहे. शापूरजींनी खूप मोठी काढली आहे बावधानला, खूप मोठी म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात बिगेस्ट. येस, दॅट इज इंटिग्रेटेड टाउनशिप. पण जर तुम्ही असं कोणत्याही एका 4, 8, 10 बिल्डिंग, 15 बिल्डिंगला, 5-6 बिल्डिंगला नाव दिलेलं टाउनशिप, दॅट इज नॉट इंटिग्रेटेड टाउनशिप. ती नॉर्मल वाली जी बिल्डरने बांधलेली टाउनशिप असते ना, ती आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हो हो हो. अजून वी आर गोइंग टू सी दॅट की सँक्शनिंगला यायचा आहे तो. आपण जस्ट अप्लिकॅबिलिटीवर आहो आणि या गोष्टीवर आहो. ITP favors land mafia. Every problem has a solution. नाही म्हणजे ठीक आहे, अग्री विथ नॉट अग्री थिंग्स. की बघा काय म्हणलंय त्यांनी, जे आज तुम्ही जर तो कुठल्या मिरर टीव्हीचा व्हिडिओ बघितला असेल की त्याच्यावर डिस्कशन सुरू होतं की काय एवढे लँड्स ओपन अप केले.
एवढं काहीच ओपन अप नव्हतं जर तुम्ही स्पेशल टाउनशिप बघितलं तर. पण हे का ओपन अप करण्यात आलं, तर त्यांचा एक रिझन मला पटलं की तशाही ह्या ITP ज्या आहेत मोठ्या सिटीजमध्ये होणार आहे. मोठ्या सिटीजमध्ये डीपीच्या ज्युरिडिक्शन मध्ये तुम्हाला इन द नियर फ्युचर डेव्हलपच करावे लागणार आहे, नाहीतर यू आर नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर सारख्यांना डीपी एरिया जर तुम्ही म्हणाल की आम्ही कन्झर्व करतो तर इट इज नॉट गोइंग टू हॅपन. मॅडम मग काय पूर्ण डेव्हलपच करायचं? अरे हे लोक काय पूर्ण 40 हेक्टर्सवर कन्स्ट्रक्शन थोडी करणार आहे, यांचे खूप रूल्स आहे. इट इज नॉट दॅट इझी. जेव्हा तुम्ही जाल पुढे की काय काय गोष्टी, कसं FSI किती आहेत आणि काय किती आहेत, यांच्यावर खूप खूप लावलेले आहेत की एवढ्या ओपन स्पेस सोडायला पाहिजे, ते करायला पाहिजे. सो इट इज नॉट दॅट मच इझी जेवढं आपण म्हणतोय की हे 100% लँडवर करेल. सो इन द नियर फ्युचर ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू डेव्हलप ना, तर तसंही आता डेव्हलप केलं तर काय होईल. ठीक आहे, चलो ही लास्ट स्लाइड आपण शिकू. आता जर मोर दॅन 200 एकर्स असेल, म्हणजे मला आता 200 हेक्टर्स मिळालंच आहे, तर मग मी काय करायचं? मला ते 2 हेक्टर्स एकाच जागेवर पाहिजे का? नाही, एका जागेवर 40 हेक्टर हवे. दॅट इज माय पेन. एका जागेवर 40 हेक्टर हवे. 40 हेक्टर 40 हेक्टर 40 हेक्टर 40 हेक्टर अशा ठिकाणी तुम्ही बांधू शकता. मोर दॅन 40 हेक्टर्स एका जागेवर हवे आणि इट इज टोटली विदिन द किलोमीटर्स ऑफ 5. म्हणजे इन शॉर्ट एकाच जागेवर एक विदिन द रेडियस ऑफ 5 किलोमीटर मध्ये हे 40 हेक्टरचे पॉकेट्स तुम्ही करू शकता. फक्त इतकंच आहे की यू नीड टू हॅव अ लँड यूज मिक्स लँड यूज असायला पाहिजे. नाही तर दिली या ठिकाणी स्कूल दिली, या ठिकाणी ओपन स्पेस दिली आणि एका ठिकाणी भलतंच काहीतरी दिलं, काही नाही, इकडचे लोक इकडे यायचे, तिकडचे लोक तिकडे. नाही, इथे स्कूल दिली आहे, इथे ओपन स्पेस द्या, इथे सगळं द्या, इथे सगळं द्या, इथे पण सगळंच द्या. सो दॅट इट विल हॅव अ होलिस्टिक comprehensive approach towards the planning. So mixed land use द्यायचं in each parcel. आणि जर ऑलरेडी दे आर म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये रोड असेल तर यांना जॉईन करणारा 12 मीटरचा रोड हवाय. आणि जर तुम्ही प्रपोज करत असाल तर इट शुड बी अ मिनिमम 18 मीटरचा रोड असायला पाहिजे फॉर ग्रँटिंग द लोकल क्लिअरन्स. बघा, एक्झिस्टिंग मध्ये तिथे रोड असेल तर 12 मीटरचा रोड चालेल, पण जर तुम्ही प्रपोज करत असाल तर मिनिमम 18 मीटरचा रोड प्रपोज करायचा. ठीक आहे. ITP कुठे कुठे नाही घेतल्या जाणार. आता नोटिफाईड फॉरेस्ट म्हणजे काय? प्रायव्हेट फॉरेस्टवर घेऊ शकता, पण नोटिफाईड फॉरेस्ट असेल की बाबा यांना कन्झर्व करायचं आहे, यांना प्रिझर्व करायचं आहे, अशा फॉरेस्टवर नाही घेऊ शकत. तेवढं कळतं आम्हाला. फॉरेस्टचे लॉज खूप डिफिकल्ट आहेत. वॉटर बॉडीज रिव्हर मध्ये नाही बांधू शकत, क्रिक मध्ये नाही बांधू शकत, कॅनल मध्ये नाही बांधू शकत, रिझर्वायर मध्ये नाही बांधू शकत. ठीक आहे. पाम सिटी नाही करू शकत. इन शॉर्ट, दुबईची पाम सिटी ITP मध्ये नाही घ्यायची असं त्यांचं म्हणायचं अर्थ आहे. द एरिया विच इज नोटिफाईड नॅशनल पार्क, पार्कच्या आतमध्ये जाऊन नाही बांधायचं, त्याच्या बफर झोन मध्ये अलाव केलं. डिफेन्स एरियामध्ये नाही करायचं, कॅन्टोन्मेंट बोर्ड्स मध्ये नाही करायचं, किंवा व्हॉट एव्हर मे बी द रेस्ट्रिक्टेड एरिया असेल, क्वेरी झोन असेल, यांच्यात नाही करायचं. कंजेस्टेड एरियात नाही करायचं, गावठांमध्ये नाही करायचं. वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असेल तर याच्यात नाही करायचं. नसता शिकवला ITP तरी या खालचे पॉइंट्स बघून तुम्ही टिक केलंच असतं की कुठे नाही बनवायचं ITP. व्हॉट एव्हर आर द रेस्ट्रिक्टेड एरिया, त्या एरियामध्ये इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज नाही घ्यायच्या. वॉटर बॉडीज मध्ये नाही घ्यायचं, नोटिफाईड नॅशनल पार्क्स मध्ये नाही घ्यायचं, डिफेन्स एस्टेट कंटोन्मेंट झोन मध्ये नाही घ्यायच्या. क्लिअर आहे तेवढं? एरिया अंडर द फ्लड लाईन और फ्लोड झोन सब्जेक्टेड टू द क्लिअरन्स, म्हणजे या क्लिअरन्सवर डिपेंड आहे. नाही दिलं तर तिथे सुद्धा नाही घ्यायचं. हिस्टॉरिकल आर्कोलॉजिकल प्लेसेस असेल, शनिवार वाड्यात जाऊन नाही बांधायचं. एनी अदर एरिया दॅट मे बी डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की इथे इथे नका घेऊ, तर त्या ठिकाणी नाही घ्यायचं. दिस इज
नॉट अप्लिकेबल कुठे कुठे आहेत ते. नाव ओनरशिप ऑफ द लँड. मग मॅडम ही ओनरशिप कोणाची असते? दॅट ऑल कम्स अंडर द प्रोजेक्ट प्रोपोनंट्स. म्हणजे जो कोणी पर्सन अप्लाय करतोय या टाउनशिपसाठी त्याच्या नावावर ह्या सगळ्या लँड पार्सल्स असायला पाहिजे. सांगितलंय इनडायरेक्टली. हे काय केलंय तुम्ही लँड अक्वायर केली आहे. अक्वायर केल्यापेक्षा लँड बाय केली आहे. अक्विजिशन ULB किंवा प्लॅनिंग अथॉरिटी करते. एखाद्या पर्सनला जर ते करायचं असेल तर तो बाय करतो. म्हणजे त्या सगळ्या लँड घेऊन घेतात आणि मग तो बांधेल त्याच्यावर त्याला जे बांधायचंय त्याच्या मर्जीने. सो ओनरशिप ऑफ द लँड विल बी विथ द प्रोजेक्ट प्रपोनंट्स. क्लिअर झालंय का? नाही, आज इतकंच घेणार आहे म्हणून म्हणते क्लिअर झालंय का, कारण की अजून आर्टिकल देईल एक वाचायला, त्यांनी तुम्हाला अजून क्लिअर होईल. आणि नंतर आता टेक्निकॅलिटी सुरू होईल की याच्यावर कोणत्या कोणत्या काय काय पाहिजे. 7/12 पाहिजे, डेव्हलपमेंट प्लॅनचं सँक्शन पाहिजे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे, विलेज मॅप पाहिजे वगैरे वगैरे. एवढं क्लिअर आहे का सगळ्यांना? ऑल क्लिअर. आज एक डोक्याला तुम्हाला हे मिळालंय. मी एक जो फॉर्म दिलेला आहे ना तुम्हाला आज ग्रुपवर टाकलेला, एकदा तो फॉर्म बघू फक्त आपण. तो कारण सेक्शन पुढचा हा आहे आपला. दिसतंय सगळ्यांना पीडीएफ? आपण इतकं बघून थांबूया. पीडीएफ दिसतंय का सगळ्यांना? म्हणजे आतापर्यंत दिसत होती का पीडीएफ? कोणीतरी एकाने रेज युअर हँड करा. पीडीएफ दिसतंय का? सो दॅट मी पुढे जाईन. चलो गुड. बघा, इंटिग्रेटेड टाउन, हा थँक्यू. इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये. याच्यासाठी काय काय लागतंय बघा. 7/12 एक्स्ट्रॅक्ट काढला त्यांनी. मग हे तर पुढे तुम्हाला कळेल की किती बिल्टअप FSI आणि टोटल कन्स्ट्रक्शन. मग त्यांनी काय काय प्रपोजल मध्ये दिलंय. इव्हन पूर्ण प्लॅन बनवून तुम्हाला सबमिट करावा लागतो की रेसिडेन्शियल मध्ये किती सेल बिल्डिंग आहे, स्कूल्स दिल्या आहेत, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन वाल्यांसाठी दिलंय, मॉल दिलाय, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिलाय. मग फेज 2 मध्ये जेव्हा तुम्ही सुरू करणार, फेज 3, ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी इथे प्रोव्हाइड केल्या. त्याच्यानंतर बघा ही जागा कुठे आहे. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतले आहे त्यांनी. जागा कुठे आहे ती फक्त बघा, कुठे दिसतंय का तुम्हाला. कॅटेगरी ऑफ द प्रोजेक्ट A और B, म्हणजे इतकं नाही कळलं तरी चालेल. लोकेशन विलेज, नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट टाउन, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी. मला वाटतं हे कुठे येतं, सिडको मध्ये नाही तर KDMC, कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन. नेम ऑफ द अप्लिकंट होरायझन प्रायव्हेट लिमिटेड, त्यांनी हे टाउनशिप प्रोजेक्ट केलंय. त्यांचं ऍड्रेस आणि ह्या सगळ्या मुंबईमध्ये राहतोय. आर्किटेक्ट कोण आहे ते मला जे दाखवायचं आहे तुम्हाला. हा बघा, की फॉरेस्ट मध्ये येत नाहीये, नॉट अप्लिकेबल दिलंय. वाईल्ड प्रोटेक्शन मध्ये नाही येते, नॉट अप्लिकेबल. CRZ-C 1991, आय डोंट नो वाय 2019 किंवा 2011 अप्लिकेबल का नाही केलंय. मे बी कल्याण डोंबिवली ना, मे बी येत पण नसेल त्या याच्यात. पण ठाणे क्रिकच्या मला माहिती नाही याचं लोकेशन काय आहे. पण ऍक्च्युली 2011ला खूप रेस्ट्रिक्शन आले. सो आय डोंट नो की 1991 का घेतलंय. आणि लोकल क्लिअरन्स फ्रॉम कुठून मिळतं ते ठीक आहे, हे आपण बघू की लोकल क्लिअरन्स कुठं मिळतं आणि कोण देतं. लेटर ऑफ इंटेंट बघू आपण की कोण देतं, ते इथे दिलेलं आहे. Site was an open land and is being developed as a ITP. The project site is partly in a residential zone and partly in a commercial zone, along with the reservations of playground, garden, public offices and staff quarter as per the DP remarks of MMRDA. बघा, म्हणजे तुम्ही इकडचे सेक्शन वाचायचं आणि प्रॅक्टिकॅलिटी मध्ये काय आहे ते सगळं वाचायचं. इट विल बी व्हेरी इझी फॉर यू जायला. ठीक आहे. प्रोव्हिजन फॉर टेम्पररी अमेंडमेंट्स लाईक ते. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही पुढे जाल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की इट इज अ सेल्फ सस्टेनेबल सिटी टाईप असतं.
तुमचा कचरा बाहेर येऊ द्यायचा नाही, तुमचं सीवेज बाहेर येऊ द्यायचं नाही, तुमचं काहीच बाहेरनं नाही जायचं. म्हणून त्यांना स्वतःच्याच सिटीच म्हणा, आता तुम्ही स्वतःच्याच टाउनशिपमध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट असतं, सॉलिड वेस्टचं डम्पिंग साईट असतं, ई वेस्टचं डम्पिंग साईट असतं, बायोडायव्हर्टर, त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे की STP दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, जर काही न्यू रोड्स, रेल्वेज किंवा ट्रॅफिक असेल तर रेल्वे फ्राईट कॉरिडॉर शॅल बी पासिंग थ्रू द प्लॉट्स अँड ऑल्सो द मल्टीमोडल कॉरिडॉर इज ऑल्सो पासिंग टू द साइट्स इन द फ्युचर. अँड म्हणून ते आता बघा त्यांनी काय, म्हणजे ऍज अ बिल्डर मी इथे काय विचार करत आहे की सपोज फ्राईट कॉरिडॉर जात आहे रेल्वेचं आणि मल्टीमोडल कॉरिडॉर जात आहे, ऑब्विसली इथे टाउनशिप करणं किती फायदेशीर झाले असेल त्या XYZ याला. सो या सगळ्यांचं क्लिअरन्स आणि हे सगळं इथे डिटेल दिलंय. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्ही इतकं आज गो थ्रू केलं ना तर तुम्हाला माहिती पडेल इट विल बी, म्हणजे ITP काहीच नाहीये, इट इज अ व्हेरी कॉमन सेन्स. फक्त इतकं आहे, याच्यात फॅक्ट्स अँड फिगर्स खूप आहेत, तशाच्या तशा लक्षात ठेवावे लागतात. केवढ्या रुपये द्यायचे आणि काय करायचं आणि काय होतं आणि हे पैसा कोणाला जातो आणि काय, बस दिस इज व्हॉट यू हॅव टू रिमेंबर अबाउट ITP. बाकी तर तुम्ही प्लॅनर बनले आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडायला लागलेत आता की काय कसं होतं. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. उद्याचा होमवर्क, एव्हरीवन इज गोइंग टू रीड दॅट बुक. अरे कारण जो सोशल इम्पॅक्ट वाले लोक आहेत, दे आर अग्री टू गिव्ह द लँड टू द ओनर. हु आर वी? म्हणजे मला कळलं नाही सई. बघा, माझं काम, माझं तुझं आपलं सगळ्यांचं ऍज अ प्लॅनर काय काम आहे? सँक्शनिंग देणं. मला माहिती नाही ती मे बी ओनरच्या स्वतःच्या नावाची 40 हेक्टर्स लँड असेल, म्हणजे असं नसेल शकतं. कारण शेवटी आपण बघू देअर वॉज अ ऍग्रिकल्चर म्हणजे रेंट कंट्रोल ऍक्ट आणि ह्या सगळ्यांनी एवढी लँड एका याच्यावर नाही घेतल्या आहेत, पण त्या ITP साठी गेल्या आहेत. बघू ते तो आला क्लॉज तर. पण जर तो म्हणेल हे सगळे माझ्या नावावर आहे, काय म्हणाल तू? म्हणजे दॅट इज द प्रायव्हेट थिंग ना. म्हणजे माहिती नाही मला त्यांनी की ऍक्विजिशन केलं आहे, बाय केली आहेत की काय. आता तर ते त्याच्या नावावर आहे ना. तुम्ही क्लेम कसं कराल त्याला की बाबा तू हे चुकीचं केलं? तो सांगतोय ते माझ्या नावावर आहे आणि तो अप्लाय करतोय. आपण तर फक्त त्यांना प्रोजेक्टला अप्रुव्हल देतोय ना. का बरं? इम्पॅक्ट चांगलाच होणार आहे ना. तो वर्स्ट तर इम्पॅक्ट होणारच नाहीये, तो इम्पॅक्ट चांगलाच होणार आहे ना. बघा बघ, सगळ्यात अगोदर जे सगळं तुम्ही घेता त्यांना विचारात, ते तुम्ही लँड ॲक्विजिशन, लँड लाराला का कम्पेअर करतात आहे? कारण तुम्ही अप्लिकॅबिलिटी मधला फर्स्ट पॉइंट विचारत आहे. इट इज विद इन द DP रे, इट इज विद इन द ज्युरिडिक्शन, डेव्हलप्ड एरिया है ना. हा, अफेक्ट कुठे होतो? आता समृद्धी महामार्ग जातोय, ऍग्रिकल्चर मधनही जातोय, गावात नाही जातोय आणि सगळीकडनं जातोय. सो इट इज गोइंग टू इम्पॅक्ट द पीपल इन द वर्स्ट वे मे बी. पण जेव्हा, म्हणजे मला मे बी अग्री नसेल सई, तू एकदा परत माझं अजून ऐका. बघा, तुमच्याकडे तुम्ही ऍज अ सिव्हिल इंजिनियर जेव्हा वर्क करता, तुमच्याकडे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात आणि तुमच्याकडे सँक्शनिंगला आलं की बाबा एवढ्या ठिकाणी आम्ही टाउनशिप म्हणजे इंटिग्रेटेड टाउनशिप नाही म्हणत आहे, 2 टावरची बिल्डिंग उभी करतोय. तुम्ही SIA करणार का? की जी ती जागा कोणाची होती त्यांच्यावर तुम्ही जी जागा खरेदी केली त्याचा काय इफेक्ट झाला? ऑब्व्हियसली नाही ना. ती तुझ्या नावावर आहे आणि तू सँक्शनिंगला आलीये. आय विल गिव्ह यू सँक्शनिंग. जर त्याच्या नावावर नसतीस तर त्यांनी सँक्शनिंग प्रोसेसला आलाच नसता, है ना. म्हणून मग त्यांना ते काही गोष्टी झाल्याच नसत्या. आता तो म्हणतोय सगळ्या लँड आर ऑन माझ्या नावावर आहे. काय नाही करू शकत मी, त्याच्या नावावर आहे. मे बी त्याला तेवढा लँड असेल,
नाही होत, असं नाही होत. एका जागेवर इनएरेप्टेड 40 हेक्टर्स हवे, मधले मधले प्लॉट गायब झाले तर नाही. एका जागेवर एका ठिकाणी. अर्बन डीपी कोणाच्या ज्युरिडिक्शन मध्ये असते अंकित? डीपी कोणाच्या याच्यात असते ज्युरिडिक्शन मध्ये? खूप मोठा प्रोजेक्ट नसतो रे 40 हेक्टर्स. एमसी नाही म्हणायचं, प्लॅनर झाले आपण. चला करेक्ट म्हणा, ULB अर्बन लोकल बॉडीच्या. सो ITP पण अर्बन लोकल बॉडीच्या ज्युरिडिक्शन मध्ये झाल्या. खूप मोठा प्रोजेक्टची डेफिनेशन काय झाली? तो तेवढाच असतो, डीपीच्या ज्युरिडिक्शन पेक्षा तर कमीच असेल ना, कारण तो डीपी मध्ये घ्यायचा आहे आपल्याला. कळलंय का? क्लिअर आहे का? आणि जर 2 ज्युरिडिक्शन मध्ये आलं तर ते बघणारच आहे आपण. येस. सो टुडेज होमवर्क, ती रिपोर्ट सगळा बारकाईनी, मी म्हणते बारकाईनी बघायची आहे. सगळं वर्ड्स वापरायचे बघायचे आहेत, सगळ्या थिंग बघायचं आहे. लँड गव्हर्नमेंटने अक्वायर केली तर SI करतात. हो, पण गव्हर्नमेंट कशाला इंटिग्रेटेड टाउनशिप मध्ये पडणार? राहुल, है ना? का पडणार? जर प्रायव्हेट म्हणजे जर त्यांच्याकडे TP स्कीमचं ऑप्शन आहे तर त्या लँड ऍक्विजिशन करून का बांधणार? आणि त्या म्हणजे कोणतीच त्यांना पडली आहे की सगळ्यांचं लँड घ्यायचं, अक्वायर करायचं आणि त्यांना बांधून द्यायचं? अरे याच्यावर पुढे जाऊन ना राहुल येणार आहे तुम्हाला त्या बिल्डरचा फायदा किती आहेत त्याच्यात. तर ते 100 ओनर्सला 100 जागा दिल्या, पण त्याला सोडून जेवढ्या केवढ्या आहे दॅट इज द प्रॉफिट. आणि ते प्लॅनिंग अथॉरिटी गव्हर्नमेंट करू शकत नाही. वनाहा टाउनशिप साठी पूर्ण नेचर माउंटेन ट्री डिस्ट्रॉय करतात आणि म्हणतात ते कम्स अंडर अँड लिव्स इन द पुणे लेटेस्ट. येस, वनाहा. वनाहा शापूरजी बालनजीच आहे ना? Yes, that is 37A, Shivanjali. Modification in final DP. Yes. ITP कोणत्या ऍक्ट मध्ये आहे? ITP MRTP ऍक्ट मध्येच आहे. तिथे त्यांनी सांगितलंय बांधू शकतात, पण ITP इज अ पॉलिसी, नॉट अ ऍक्ट. इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी विच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दिलेली आहे. मी तुम्हाला लेक्चर झाल्या PDF टाकते. ऍक्च्युली कसं असतं, पॉलिसी पण सेम आहे, महाराष्ट्राची पॉलिसी निघते आणि मग ठाणेवाल्यांनी जी घेतली आहे ती स्पेसिफिक ती पण आहे. सो मी महाराष्ट्राची पॉलिसी टाकते सो दॅट कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, चलो थांबूया इथे. उद्या थोडं म्हणजे पूर्ण एक ऑलमोस्ट हाफ सेक्शन घेऊ, एवढं होईल. आता तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट आलाय, उद्या हाफ सेक्शन होईल एवढं घेऊ. ठीक आहे, चलो बाय, टेक केअर.